आजच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेतर्फे आयोजित आपल्या संस्थेत नव्याने सुरू झालेल्या किंवा पदोन्नती झालेल्या शिक्षकांचा कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लाडके अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर सर, MSMTचे अध्यक्ष डॉक्टर बनसोडे सर, सर्व उपाध्यक्ष मस्के सर आणि माझे उपस्थित आपले सर्व कलीग. मी डॉक्टर सुधीर शामराव सर होते. ह्याच महाविद्यालयातून मी MBBS आणि MD झालो. MD पास झाल्यानंतर संप सुरू झाल्यानंतर आम्हाला ताबडतोब PhDची अपॉइंटमेंट मिळाली आणि ती 3 वर्षात MPSC अपॉइंटमेंट ह्याच ठिकाणी आली. ह्याच ठिकाणी मी 9 वर्ष सहाय्यक प्राध्यापक होतो. त्यानंतर मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नांदेडला गेलो आणि नांदेडवरून 3 वर्ष 8 महिन्यातच माझं प्राध्यापक तदर्थ म्हणून माझं अकोल्याला बदली झाली. नवीन कॉलेज होते त्या ठिकाणी फक्त 3 महिन्यासाठी जावं म्हणाले, MCI इन्स्पेक्शन करून घ्या. परंतु 5 वर्ष 4 महिने काय बदली झाली नाही. आणि त्यानंतर मला माझं बदली राजा छत्रपती शाहू महाराज शास्त्री महाराज कोल्हापूर झाली, विनंती बदली. त्या ठिकाणी मी तदर्थ पदोन्नतीवर रुजू झालो आणि 4 दिवसातच तिथं एक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मॅडमला नियुक्त करण्यात आलं. मग त्यावेळेला त्यांच्याकडे माझे अर्ज होते मंत्रालयात की मला विनंती पदवी सहयोगी प्राध्यापक सोलापूरला तरी द्या. तर त्यांनी सहयोगी प्राध्यापक मला सोलापूरला दिलं. परंतु ते मी रिव्हर्सनं आलो नाही. मी एकदा मला प्रोत्साहन झालं तर मी सेक्रेटरीला भेटलो आणि त्यांना माझा अर्ज दिला की मी आधी बदली 4 दिवसातच मला एक रिटायरमेंट केलेलं आहे. तर त्यांनी सर्व स्टडी केला आणि ज्या मॅडम MPSC सिलेक्टेड होत्या त्या एजबार होत्या. त्या कॉन्ट्रॅक्टवरती एका संस्थेत कामाला होत्या आणि त्या ठिकाणी त्यांना एज रिलॅक्शन सर्टिफिकेट दिल्यामुळे त्यांचं MPSC होऊ शकलं होतं. तर ते नियम बाहेर नियुक्ती सेक्रेटरी रद्द केली आणि मला परत त्या ठिकाणी नियुक्ती दिली. त्या ठिकाणी मी 5 वर्ष कार्यरत होतो आणि माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक पदावरती प्रमोशन झालं. मग त्यानंतर त्यांनी माझी नियुक्ती धुळ्याला करण्यासाठी त्यांनी मला विचारणा केली. मी म्हटलं ह्या ठिकाणी पद रिक्त मला ह्याच ठिकाणी द्या. त्यांनी मग त्याचं काय अर्थ घेतला माहिती नाही मला. त्यांनी मला रिव्हर्सवरती परत सोलापूरला पाठवलं असोसिएट प्रोफेसर आणि 4 महिन्यातच माझं परत रेग्युलर प्रमोशन परत कोल्हापूरला झालं. असं 3 टप्प्यात मी 16 वर्ष एकूण RCSL GMC कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत होतो. आणि ह्या ठिकाणी लेक्चर म्हणून जॉईन झाल्यापासून माझे स्वप्न होते की प्राध्यापक व्हायचं तर आपल्या महाविद्यालयातच व्हायचं. आणि या ठिकाणी माझे भाऊ 1986 पासून 87 पासून कार्यरत आहेत. ते प्राध्यापक पदावरती कार्यरत आहेत. तर मला देखील वाटत आहे की त्याच्या रिटायरमेंट पूर्वी 1 वर्ष तरी आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली. सावस्कर मॅडम रिटायर झाल्यानंतर मला खूप अपेक्षा होती की आपण 1 जुलैला आपल्या ऑटोमॅटिक ऑर्डर येऊन जाईल. त्यासाठी मी अर्ज दरवर्षी होतेच आणि मंत्रालयात आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केले होते. आणि आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आमच्या कोल्हापूरच्या कागदचे असल्या कारणाने त्यांच्या पर्सनल सेक्रेटरी आपण बऱ्याच वेळा भेटलो होतो. मंत्री महोदयांना आपण बराच संपर्क होता. पण त्यावेळेला एकही बदली झाली नाही आपली. जूनमध्ये एकही बदली झाल्यामुळे आपली बदली झाली नाही. आणि त्यानंतर मग अचानकच आचारसंहितेच्या 2 दिवस अगोदर माझी विनंती बदली सोलापूरला झालेली आहे. या ठिकाणी रुजू झालेलं आहे आणि मी माझ्या परीनं पूर्ण सेवा देऊन विभागाची प्रगती करणं असं मला वाटतं. माझ्या पदाला मी न्याय देईन. अधिष्ठात्यांनी सांगितलं सर्व कामं करेन आणि ह्या बाबतीत आपल्या कोण पण काय मला हे असेल माझ्याकडे तुमच्या काय अपेक्षा असतील त्याची मी पूर्तता करेन. मला माझा इथे सत्कार केल्याबद्दल मी MSMTचा आभारी आहे आणि मला बोलण्यासाठी दिल्याबद्दल त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.